पहिला चेंडू खेळत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पटवलं. एकंदरीत या 6च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. बनवलं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये इथून धावा बनवायचा प्रयत्न सातत्याने होत राहिलाय. यावेळेस मात्र खराब चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. हा स्वर चेंडू अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसवली जाते. सध्याच्या घडीला धावफलकावरती 17 लागल्यात. प्रथम बॅटिंग करतोय मोठवली असंघ. खऱ्या अर्थानं मोठवली असंघ म्हटलं की या असोसिएशन मध्ये या वर्षी 2026 या सीझन मध्ये नक्कीच इनफॉर्म संघ आहे आणि नक्कीच आपल्या साध्या नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत साकारला गेलाय. हा सुद्धा चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. अर्थात आपण पाहिलं तर पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय की हा वाईट चेंडू आहे आणि बाईकच्या स्वरूपात अर्थातच एकदा प्राप्त होईल. एकंदरीत 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. हो, इथे पॉइंटच्या दिशेने लेट कट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये तैनात केलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत दोन्ही बॅटर्सने सिंगल कंप्लीट केली. एक धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसवलं जाईल. ते सध्याच्या घडीला 20 या अंकावरती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. अर्थातच एक मोठी विकेट गमावली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना ऋषिकेशच्या स्वरूपात मोठवली या संघानं, परंतु धावा इथे बनवण्यापासून रोखून धरलेलं नाही आहे. कौतुक करावं लागेल दीपकचं ज्याने पहिला चेंडू फेस केला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्याच्या साथीदार आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती सौरभ आहे ज्याने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. 4 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 1 सिंगलच्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे हाफ ट्रॅकर्स होता, परंतु चेंडूने बराच उचली घेतली आणि तिथे थोडीशी खेळाडूला दुखापत सुद्धा झालेली पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतो इथे शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा चषक 2026 पर्व 7 कालचा दिवस अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. अर्थातच या आयोजन कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या प्रकारचं हे स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. अर्थातच विद्यमान अध्यक्ष मंगेश धमाल, उपाध्यक्ष सौरभ मोडे, त्यानंतर खजिनदार सुधीर भोसले, सहखजिनदार धनराज शिंदे, सल्लागार सुशांत शेडगे आणि सदस्य त्यांचे या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करेन ज्या पद्धतीची ही टुर्नामेंट ऑर्गनाइज केली आहे. इथे मात्र चेंडू सीमा पार जातोय षटकारासाठी 6 धावा.
28 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळण्यानं गोलंदाजी मार्गवरती अलंकार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आपण हाफ ट्रॅकर्स होता. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय. अतिशय सुखरूपरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय भावाने कुटवली असंघाची 30 अंकावरती. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स डीप मिड. एक चेंडू येणं बाकी आहे. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने पोहोचते 34 अंकावरती. 2 गडी बाद 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाजी मार्गवरती अलंकार. रायटर मोड विकेट्सना. हो, इथे सुद्धा जोरदार पार करण्याचा प्रयत्न. उंची तर बराच गाठली, अंतर कापलेलं नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि या अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली आहे. शिवतेज बॅक टू द डगआउट. चांगली बॅटिंग केली आहे. 17च्या सरासरीनं 34 धावा धावफलकावरती. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 3 महत्वाचे गडी बाद झालेत. परंतु इथून धावसंख्येचा वेग आपण पाहिला ना तर वाऱ्याच्या वेगाने ही धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 5व्या क्रमांकावरती पियुष या बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. अर्थातच सौरभ जो सलाम मिळाला अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. गोलंदाजी मार्कवरती तिसरा गोलंदाज अर्थातच ओमकार या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला पाहायला मिळाला आहे. षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक एंडवरती सौरभ ठाकूर. जोरदार प्रहार करायचा होता. इथे सुद्धा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. या सिंगलच्या सहाय्यानं, एक धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसावलेला पाहायला मिळतात. एकंदरीत 35 अंकावरती 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थात आपण पाहिलं तर जय हनुमान सांगडे या संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आलेला पाहायला मिळतोय. कारण भरपूर साऱ्या धावा या 13 चेंडूवरती खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर्स होता. इथे आपण पाहिलं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता. थोडासा चेंडू खेळपट्टीवरती पडला आणि थोडा अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. डॉट चेंडूची संख्या इथे सुद्धा पाहायला मिळते. 35 धावांवरती धावफलक सध्याच्या घडीला स्थिर पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू ओमकार. इथे मात्र डान्सिंग द गुंड विकेट खेळलाय. हवाई हल्ला. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. दोन चार पावलं पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता. सक्सेसफुल प्रयत्न पाहायला मिळाला. इथे अप ट्रॅकर्स इथे मात्र ही आउटसाइड एज घेतली आहे. फलंदाजी इथून मात्र पियुषला जावं लागतं माघारी. 4थ्या विकेटचं पतन. विकेट प्राप्त केली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज ओमकार याचं. ज्या पद्धतीची विकेट आपण पाहिली तिथे चेंडू खेळपट्टीवरती पडला. थोडासा वलय घेणारा चेंडू आपण पाहिलं तर
त्या चेंडूला मात्र थोडासा आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पिचच्या माध्यमातून बॅटची आउटसाइड एज घेतली आणि चेंडू विकेटच्या पाठीमध्ये बिहाइंड विकेट पकडला गेला. धनराज शिंदे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पुढचा फलंदाज. इथे मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय नशिबाचा हा अजून येणं बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती धनराज आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न समोर मारायचा होता, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर थोडस चेंडू बॅटच्या थोडस कडेला लागला आणि मिड विकेटला फील्ड झालं. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आहे. ऑफिशियल पंचाचा इशारा. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 46 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते आहे. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक ऐकूया डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत. चार गडी बाद 46 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. थोडा उशीर का होईना कमबॅक केलाय गोलंदाज करणाऱ्या टीमने. कारण पहिल्या षटकामध्ये राजांनी पूर्ण 20 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर आलेला गोलंदाज अलंकार यानं एक गडी बाद केलाय. 14 धावा खर्च केल्या होत्या. ओमकारचं चांगलं योगदान तिसऱ्या षटकामध्ये राहिलंय. त्याने 12 धावा खर्च करत असताना एक महत्वाचा गडी पियुषला मात्र मैदानाच्या बाहेर काढलंय. आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात एक विकेट प्राप्त झाले. एकंदरीत 4 गडी प्रथम बॅटिंग करत असताना मुठवली संघाचे बाद झालेले पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 46 अंकावरती म्हणजे 15.33च्या सरासरीनं ही धावसंख्या जमवली आहे. येणारे 12 चेंडू अजूनही या पहिल्या इनिंग्स मध्ये शेष असणार आहेत. या 12 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मुठवली हे संघ मजल मारेल. कीच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुढचा गोलंदाज सज्ज होतोय अर्थातच अलंकार, ज्याने दुसरं षटक हातलं होतं या इनिंगचं आणि त्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद केला. त्याच अलंकारावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय करण्यात. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये पहिला चेंडू अलंकार याचा स्ट्राईक एंड वरती आहे. धनराज शिंदे आज हाफ ट्रॅकर चेंडू वरती मोठे फटके सातत्याने आपण पाहिलेत, परंतु मुठवली संघाचं आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू येतात त्यावेळेस मात्र कुठल्या तरी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तो असफल ठरलाय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 46 अंकावरती स्थिर आहे. इथे हाफ ट्रॅकरच्या वेळेस मात्र समोरच्या दिशेने चेंडू जातोय. वन बाउन्स काऊ कॉर्नर सीमा रेषे चेंडूवरती आपल्याला बेग पाहायला मिळाला आणि याच्या कारणानं बॉल बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडूची संख्या इथे सुद्धा पाहायला मिळाली. 50 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. बॅटची कडा घेतली आहे. आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील फेक करतील तोपर्यंत दोन्ही बॅटर्सने आपल्या स्ट्राईक रोटेट केलेली पाहायला मिळाली. एक धावेच्या सह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 51 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळणं बाकी. अलंकार याचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्याच्यानंतर केलेलं हे कमबॅक थोडा अंशी आपण पाहायला मिळतोय.
4 बॉल झालेत. षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हाफ ट्रॅकर होता समोर, त्याच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आज सौरभ ठाकूर आपल्या संघाला खऱ्या अर्थानं निराश करतोय, कारण ज्या प्रकारचा खेळ सौरभ ठाकूरचा आपण पाहिलाय ना, षटकार चौकारांची आतषबाजी सातत्याने त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतीये, परंतु या मॅच मध्ये आपण त्याला नावाचा साजेसा खेळ केलेला नाहीये आणि माझं कदाचित बोलणं त्याच्यापर्यंत पोहोचलं असावं आणि त्याच दरम्यान एक अप्रतिम झेल पकडलाय. अर्थातच 52 या आकड्यावरती स्ट्राईक वरती किरण धनराज आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑफ येत आहे. झेल ड्रॉप झालाय, परंतु इथे फ्रीट होता आणि त्याच्या करणार आपण पाहिलं, जरी झेल पकडला असता तरी फलंदाज बाद होऊ शकला नसता. याच दरम्यान आपण पाहतो दुहेरी धाव दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केले. 2 धाबेच्या सहाय्यानं धावफलक पोहोचते ते अर्थात 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धनराज शिंदे संघाचा आधारस्तंभ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळालाय. 6 चेंडूचा सामना केलाय. 6 चेंडूमध्ये 11 धावा आणि याच वेळेला मात्र अप्रतिम फटका.
टीमनं पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय वन बाउन्स दीप विणिकेच्या डोक्यावरून वन बाउन्स चौकार.
रुपए का इनाम सौरभ मोरे इनकी जानिब से। जी हाँ, इसी बीच एक रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है और अपना स्कोर पहुंचा दिया है 2 पर। जीतने के लिए 66 चाहिए। देखिए दोस्तों, अगर 66 रन चाहिए तो आपको पहले से ही प्लानिंग करनी होती है। तो आपको क्या करना होगा? हाँ, जड़ में डाल दिया था, मगर मंगेश जी ने भी बहुत ही बढ़िया तरीके से उसे खेला। और देखिए जैसे ही वहां पे मिस फील्डिंग देखी, बिजली की रफ्तार से दूसरा रन चुरा लिया है। शानदार रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, ये सबसे जरूरी होता है दोस्तों, क्योंकि चौके छक्के तो जरूरी है, मगर इस चीज को हम भूल चुके हैं। अब यहां पे मंगेश जी ने बताया। जी हां, जोरदार प्रहार करने की कोशिश, 30 गज के दायरे को तोड़ने का प्रयास। आहा, मगर शॉट मिड विकेट में अफलातुन। नामी राशि आए है नीलेश शिंदे, इनके लिए सम्माननीय विवेक जी शिंदे, इनकी तरफ से बहुत बहुत शुक्रिया। देखिए खिलाड़ी तो अंदर खेल रहे हैं, खेल का मजा ले रहे हैं, मगर आपको अप्रिशिएट करने के लिए, आपको मोटिवेट करने के लिए, आपके शुभ आशीर्वाद के रूप में यहाँ पे 100 रुपए का इनाम भी देते हुए दिखाई दे रहे हैं। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम फिक्र करेंगे कि यहाँ पे क्या हुआ है। पहले ओवर की समाप्ति और मात्र 4 रन। बहुत ही खस्ता हालत, बहुत ही खराब हालत हो चुकी है जहनुमान सांगड़े की, मगर अभी भी कुछ नहीं बिगड़ा है। यहां से भी अगर आप बड़े स्ट्रोक लगाते हो, हर ओवर में मत, बस 2 बड़े स्ट्रोक चाहिए आपको। हर ओवर में 6 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। 4 ओवर अभी भी शेष और जीतने के लिए 62 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 15.50 के औसत से आपको रन बनाने हैं। इस मैदान को देखते हुए, इस विकेट के मद्देनजर ये इतना भी मुश्किल नहीं है जितना हम समझते हैं। यहां से ये चेस हो सकता है। जी हां, मगर कहीं और खेलना चाहते थे, गेंद कहीं और निकल गई है। बल्ले का मोटा सिरा लिया, शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, किसी भी तरह की गलती नहीं। बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ ये तीसरा बल्लेबाज बैक टू द बैक। उसके बावजूद सिर्फ 4 रन खर्च किए थे और 2 विकेट भी अपने नाम किए थे। दूसरे ओवर में भी ये शिवतेज ने वही सिलसिला विकेट का जारी रखा है। ओह, हाफ ट्रैकर गेंद थी, मगर इस मर्तबा देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश, ताकत के साथ प्रहार किया था। फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, बिल्कुल पोजीशन में नहीं थे, तकदीर वाले रहे। गेंद ने बल्ले का फिर से एक बार मोटा सीरा लिया, शॉर्ट थर्ड मैन के थोड़ी सी नजदीक वो गेंद गिरी, वरना वहां पे भी आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। इसी बीच मात्र 1 रन, 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जहनुमान सांगड़े टीम थोड़ी सी संकट में है। देखिए 1-1 रन, 2-2 रन बनाकर आपको धीरे धीरे जो स्कोरबोर्ड है उसे चलता रखना होगा, वरना वो मनोवैज्ञानिक दबाव तो आता ही रहेगा, बढ़ता ही रहेगा। और इसी वजह से
जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद थी। उस गेंद का पीछा भी किया था मगर पहुंच नहीं पाए। अंपायर फ्रांसिस सर ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। शिव छत्रपति पंचक्रोशी क्रिकेट एसोसिएशन की जानिब से मानाचा चषक 2026। ये देखिए फिर से एक बार वही गलती, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद, अपना बल्ला बिल्कुल रन नहीं खर्च कर रहे हैं। मात्र 2 रन इस ओवर में अब तक। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, मगर इसी बीच नए बल्लेबाज आए हैं विनायक। जी हाँ, मयूर। विनायक आउट होने के बाद जी हाँ, नॉन स्ट्राइक इन पर विनायक और स्ट्राइक इन पर मयूर। हमारे गुणलेखक कुणाल शेलार की हैंड राइटिंग बहुत ही बढ़िया, मोती की देसी हैंड राइटिंग है। जी हाँ, इस मतबा जड़ में डाल दिया था, मगर कितने रन मिलेंगे? मात्र एक एक रन से काम नहीं बनेगा। हालांकि एक एक रन भी जरूरी है और बीच बीच में बड़े स्ट्रोक भी आना बेहद जरूरी, तब जाके काम हो सकता है। क्योंकि आपको एक लंबी दूरी तय करनी है, एक लंबा सफर आपका है। देखते देखते 2 ओवर की समाप्ति यहाँ पे हो चुकी है। पहले ओवर में आए थे 4 रन और इस ओवर में आए हैं मात्र 3 रन। यानी पहले 2 ओवर में मात्र 7 रन खर्च किए हैं गेंदबाजों ने। अब 18 गेंदें शेष, यानी 3 ओवर का खेल बाकी है और जीतने के लिए यहां से चाहिए 59 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन 20 रन के औसत से रन बनाने हैं, जो कि मुश्किल तो है मगर नामुमकिन नहीं। मैं फिर से एक बार कहूंगा, इम्पॉसिबल ये लफ्ज अगर आपने गौर से देखा होगा, आई एम पॉसिबल यही कहता है। इम्पॉसिबल, आई एम पॉसिबल। तो ये भी पॉसिबल हो सकता है दोस्तों, मगर आपको उसी तरह की बल्लेबाजी भी करनी होगी। उस तरह का आपका माइंड सेट होना चाहिए, उस तरह की क्वालिटी बल्लेबाजी होनी चाहिए। आहा, पहली ही गेंद पर ऋषिकेश ने बल्लेबाज को पूरी तरीके से चकमा दिया है। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। ऋषिकेश गेंद को कट करना जानते हैं, क्योंकि पूरी तरीके से लाइन, जी हाँ, इस मतलब लाइन में आए हैं और उसे उड़ाया। मिड विकेट में फील्डर तैनात है। बहुत ही बढ़िया कैच, कमाल का कैच।
फिर आपको इम्प्रोवाइज करना पड़ता है, रचनात्मक स्ट्रोक के लिए जाना पड़ता है, थोड़ा सा रिस्क उठाना पड़ता है और फिर रन बटोरने का मौका मिलता है। ये देखिए फिर से एक बार खुद जाएंगे ऋषिकेश उस गेंद के नीचे, बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। टूर्नामेंट के लिए जिन्होंने भी हमें हेल्प की है उनका नाम आपके सामने मैं पेश करूं। सम्माननीय देवा मालुसरे, इन्होंने भी 2 बॉक्स प्रोवाइड किए हैं इस प्रतियोगिता के लिए। सिद्धेश पवार, इनकी तरफ से भी 2 बॉल बॉक्स। निखिल सानप 20 पानी के जार। सम्माननीय गणेश बावकर, जी हाँ, एक दिन का हमारा खर्चा कमेंट्री का, सो धन्यवाद गणेश जी बावकर। भरत राजे देशमुख, मैन ऑफ द सीरीज, जो कि ब्रांडेड बाइसिकल आप देख रहे हो प्रेजेंटेशन बॉक्स में, वो उन्होंने प्रोवाइड की है। मोरेश्वर भालेकर, उन्होंने भी पुण्य का काम किया है, 20 पानी के जार यहाँ पे प्रोवाइड किए हैं। धनराज शिंदे, इनकी तरफ से भी 2 बॉल बॉक्स। उसी के साथ साथ 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर और 4 नंबर की ट्रॉफी, जो कि तकरीबन 14,300 रुपए की है, वो अनिकेत भाई कट्टर समर्थक ग्रुप, सम्माननीय शैलेश कदम, हेमंत मालुसरे, महेश तुपकर, तुषार खाड़ेकर, योगेश शिंदे, मारुति तुपकर, नितेश जाधव, अनिल आयरे, चेतन मालुसरे, तुषार मालुसरे और नीलेश जंगम, इनकी तरफ से हमें यहाँ पे मुहैया करवाई गई है। सुशांत शेड़गे, इनकी तरफ से 2 बॉल बॉक्स।
रविंद्र देशमुख अर्थात नानू देशमुख इनकी तरफ से एक कूलर, कल्पेश खेरटकर इनकी तरफ से ब्रांडेड शूज, शिव छत्रपति पंचक्रोशी क्रिकेट एसोसिएशन मानाता चषक 2025-26 ट्रॉफी यहाँ पे प्रोवाइड की गई है, जो कि 6,000 रुपये की है तकरीबन। और सम्माननीय अध्यक्ष मंगेश जी धमाड़ इनकी तरफ से प्रोवाइड की गई है। सौरभ मोरे, उन्होंने जो भी लाइव का खर्चा होगा उनके लिए जो वाईफाई लगता है तकरीबन 2,000 रुपये का खर्चा उन्होंने यहाँ पे प्रोवाइड किया है। संतोष खेरटकर साहब ने भी 2,100 रुपये की राशि यहाँ पे दी है। अविनाश शेलके इन्होंने भी 1,100 रुपये की राशि हमें देकर सहयोग किया है। सम्माननीय सुनील स्मृति अय्यांश चैलेंजर इनकी तरफ से बेस्ट बॉलर और बेस्ट बैटर को 2 कूलर यहाँ पे प्रोवाइड किए गए हैं। 7 तारीख और 8 तारीख का जो एक लजीज खाना हमें परोसा गया है या परोसा जाने वाला है, वो सम्माननीय सुधीर जी भोसले इनकी तरफ से यहाँ पे प्रोवाइड किया गया है। सो सुधीर भोसले जी, आप अभी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा। देखिए दोस्तों, मराठी में हमारे जो संत हुए हैं उनको पढ़ना चाहिए। हम पढ़ते नहीं है, बस नाम लेते हैं, पूजा करते हैं। हमारे संतों ने कहा, एकामेका सहाय्य करो अवघे धरु सुपंथ। इसमें बहुत बड़ा संदेश है दोस्तों। एक समाज को इकट्ठा होकर क्या कर सकते हैं, उसका एक बहुत ही जबरदस्त मैसेज तो यहाँ पे वही मुझे देखने को मिला। एकामेका सहाय्य करो अवघे धरु सुपंथ। जी हाँ, चलिए दोस्तों मैच की तरफ चलते हैं, जहां पे ये मैच तो निरस हो चुका है या विवेक शेलार के भाई कुणाल शेलार। विवेक शेलार हमारे अच्छे दोस्त है, मगर एक बहुत ही बड़ा खिलाड़ी बनने वाला है, ऐसा मुझे तो लगता है। बन चुका है ऑलरेडी, मगर मैं उन्हें देखता हूं आईपीएल में, हालांकि क्योंकि उसकी बहुत जबरदस्त प्रैक्टिस जारी है और लेदर क्रिकेट में वो पूरा फोकस है और नेट में बहुत ही अच्छी गेंदबाजी भी करता है। मगर देखते हैं कि कितनी मेहनत क्या उनकी रंग लाती है, क्या उन्हें मौका मिलता है। हालांकि प्रोफेशनल क्रिकेट वो खेल रहे हैं, पूना में ही रहते हैं। पुनीत बालन ग्रुप जो है पुना का सबसे बड़ा ग्रुप, वहां पे उन्होंने वो ज्वाइन किया है और सारा खर्चा पुनीत बालन साहब उठा रहे हैं और एक खिलाड़ी को बनाने की पूरी तैयारी, पूरी कोशिश जारी है। पीयूष अंतिम ओवर लेके आए हैं। 4 गेंदें तो अब तक डाली जा चुकी है। चिलचिलाती हुई धूप में अंपायरिंग करना दोस्तों आसान नहीं है, यानी कोई भी काम आसान नहीं होता है। हम आसान समझते हैं, उतना आसान नहीं होता अंपायरिंग का ये जॉब, जो कि थैंकलेस जॉब कहा जाता है। कितनी भी अच्छी अंपायरिंग करना तो शाम को आपको सुनने को मिलेगा ही कि आम्ही हारलो ते पंचांमुळे। ये हमेशा का होता है। जी हाँ, हमारे भाई सर कह रहे हैं कि कबड्डी में इससे ज्यादा। अंतिम 1 गेंद। अब देखिए यहाँ पे वक्त मिला है, इसी वजह से थोड़ी सी ये गम्मत जम्मत यहाँ पे जारी है, थोड़ा सा कॉमेडी, क्योंकि हर वक्त सीरियस रहना भी अच्छा नहीं होता। सीरियस तो हॉस्पिटल में बहुत लोग हैं। किरीश का सुनोगे? किरीश का गाना हमारे डीजे मास्टर